नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नव्याने लोकसभा गठीत होताना सुरुवातीला नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाते। त्यासाठी राष्ट्रपतींकडून निवडून आलेल्या खासदारांपैकी ज्येष्ठ खासदाराची लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते। मागच्या लोकसभेत ही जबाबदारी भाजपच्या वीरेंद्र कुमार यांच्याकडे देण्यात आली होती। ते 7व्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते। यावेळी वीरेंद्र कुमार पुन्हा लोकसभेत पोहोचले असले तरी त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार झाला नाही। त्या आधीच्या लोकसभेत काँग्रेसच्या कमलनाथ यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते। ते केवळ त्यांच्या ज्येष्ठतेमुळे। यावेळी थोडा अपवाद करण्यात आलाय आणि हा अपवादच संघर्षाचा पहिला संकेत मानला जातोय। राष्ट्रपतींनी यावेळी भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे। ज्येष्ठतेच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास 8व्यांदा लोकसभेवर निवडून आलेल्या काँग्रेसच्या कोडीकुनिल सुरेश यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती व्हायला हवी होती। कोडीकुनिल सुरेश यांच्या व्यतिरिक्त 8व्यांदा लोकसभेत दाखल होणारे केवळ वीरेंद्र कुमार हेच आहे। वीरेंद्र कुमार यांना मंत्री असल्यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करता येत नसताना ज्येष्ठतेचा विचार करून सुरेश यांना हंगामी अध्यक्ष करायला हवे होते। परंतु कोडीकुनिल सुरेश काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे। भर्तृहरी महताब 7व्यांदा लोकसभेत पोहोचले असले तरी ते सलग एका पक्षाकडून निवडून आले नाही। सुरुवातीच्या 6 वेळा ते बीजेपीचे खासदार होते। यावेळी त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली। लोकसभेचा हंगामी अध्यक्ष लोकसभेचा नियमित अध्यक्ष निवडला जाईपर्यंत अध्यक्ष म्हणूनच कार्यभार सांभाळत असतो। तितकीही संधी काँग्रेसला मिळू द्यायची नाही हे ठरवूनच यावेळी ज्येष्ठतेचा निकष डावलत हंगामी अध्यक्षाची निवड करण्यात आली असा आरोप काँग्रेसकडून होत आहे। त्यात तथ्य निश्चितच आहे आणि त्यातूनच पुढच्या काळात सभागृहामध्ये सहमतीऐवजी संघर्षच पाहायला मिळण्याची शक्यता आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।